बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड त्याच्यातील भाग 4 त्याच्यामध्ये घरचं निमंत्रण म्हणजेच त्याच्यामध्येच राजा सिद्धोधन याची शेवटची भेट। राजा सिद्धोधन म्हणजे सिद्धार्थ गौतम तथागत बुद्ध यांचे वडील। तर सारीपुत्ता आणि महामोगलायन यांच्या दीक्षेनंतर तथागत बुद्ध राजगृह येथे 2 महिने राहिले आणि त्या 2 महिने राहिलेले असताना राजा सिद्धोधनाला इकडे ती बातमी समजली आणि मग राजा सिद्धोधनाने निरोप पाठवला की मरणापूर्वी मला माझ्या पुत्राला पाहायचं आहे। त्याच्या उपदेशाचा लाभ सर्वांना झाला परंतु त्याच्या पित्याला आणि त्याच्या नातेवाईकांना झाला नाही। तर तथागत बुद्धांना निरोप घेऊन जाणाऱ्या त्या दूताचं नाव कालुदाईन असं होतं। तो सिद्धोधन राजाच्या दरबारातील एका मनुष्याचा तो मुलगा होता। तर तो तथागत बुद्धांना निरोप घेऊन गेला। तो म्हणाला, हे जगत वंदनीय तथागता, कमल पुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असतं अगदी त्याचप्रमाणे आपले आई वडील आपली वाट पाहत आहेत। आणि मग तथागत बुद्धांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या अनेक शिष्यांच्या सह ते शिष्य घेऊन ते आपल्या वडिलांना भेटण्यासाठी ते निघाले। वडिलांना भेटण्यासाठी जात असताना ते मध्ये मध्ये थांबत चालले होते परंतु जो कालुदाईन सिद्धोधन राजांना भेटण्यासाठी जो निरोप घेऊन आला होता कालुदाईन मात्र तो पुढे निघून गेला। का तर ही बातमी त्यांना सर्वांना सांगायची होती म्हणून। तर संपूर्ण शाक्य कुळामध्ये ही बातमी पसरली की तथागत बुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध प्राप्ती करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला आणि ग्रहहीन होऊन फिरत असताना त्याचा हेतू सफल झाला म्हणजे त्याला संबोधी प्राप्त झाली आणि म्हणून तो स्वगृही परत येत आहे, कपिल वस्तूला परत येत आहे अशी वार्ता सगळीकडे पसरली आणि प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य आपल्याला ऐकायला मिळत होतं। तर अशा प्रकारे तिकडे जय्यत तयारी झाली। सिद्धार्थ गौतम म्हणजे तथागत बुद्ध येणार आहेत म्हणून सगळीकडे असं बातमी पसरली होती आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं होतं। इकडे मंत्री तसेच नातेवाईकासह राजा सिद्धोधन आणि महाप्रजापती गौतमी सिद्धार्थला भेटण्यासाठी निघाले। ते दुरूनच येत असताना सिद्धार्थ गौतम त्यांना दिसला। राजा सिद्धोधन आणि महाप्रजापती गौतमी यांना सिद्धार्थ गौतम दुरूनच येताना दिसला। त्याच्या चेहऱ्यावरचं ते सौंदर्य, गांभीर्य आणि त्या तेजावरती झळकणारं ते तेज पाहून ते चकित झाले, थक्क झाले। त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये इतका आनंद झाला, एवढा आनंद त्यांना झाला की त्या आनंदाच्या भरामध्ये काय बोलावं हे साधे शब्द सुद्धा त्यांना सापडत नव्हते। एवढा त्यांना आनंद झाला होता आपल्या पुत्राला बघून। ते मनातच म्हणत होते, हा आपला पुत्र आहे, हाच तो सिद्धार्थ आहे, हाच तो महान श्रमण आहे। आणि सिद्धोधन राजाच्या हृदयाच्या कितीतरी जवळ असणारा पण त्यांच्यातला अंतर आता मात्र फार दूर झालं होतं। कारण सिद्धार्थ गौतम आता सिद्धार्थ राहिला नव्हता, तो सम्यक संबुद्ध झाला होता, तो अरहत झाला होता, तो सत्यवादी झाला होता।